आमचा विश्वास, आमची बातमी। तुम्ही बघत असाल की अगदी मे महिन्यापासून नाशिकमध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो अगदी आज आपण नोव्हेंबर महिना येऊन ठेपलेला आहे, तरी देखील तो पाऊस काही केल्या थांबत नाहीये। आणि अशा परिस्थितीमध्ये यावर्षी उन्हाळाच न आल्यामुळे प्रचंड थंडी येण्याची शक्यता आहे असं अनेक वैज्ञानिकांचं आणि शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे आणि त्यामध्ये तथ्य देखील आहे। तर या कालावधीमध्ये आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी किंवा आपण या काळामध्ये आपण कसं वागलं पाहिजे याबद्दल काही महत्त्वाच्या टिप्स मला तुम्हाला सांगायच्या आहेत। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल तर माती ही ओलसर आहे, कारण होतंय असं की सकाळच्या वेळेस अगदी कडक ऊन पडलेलं असतं, दुपारी 2-2:30 नंतर पावसाच्या सरी सुरू होतात आणि संध्याकाळी प्रचंड थंडी पडायला सुरुवात होते। म्हणजे एकाच दिवसामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूंचं जो फील आहे तो प्रत्येक व्यक्तीला घ्यावा लागतोय। आपलं शरीर या अशा गोष्टींसाठी तयार नसतं आणि त्यामुळे थोडंसं हे अनैसर्गिकच गोष्टी आपल्या या वातावरणाच्या बाबतीत आपल्या शरीरामध्ये घडत आहेत आणि त्यामुळे आपलं शरीर हे या बदलांना तेवढ्या प्रमाणामध्ये ऍडजस्ट करू शकत नाही आणि त्याचमुळे आपल्या शरीरामध्ये आजारपण किंवा रोग निर्माण होण्याची शक्यता ही जास्त होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मातीमध्ये असलेली आर्द्रता, हवेमध्ये असलेला थंडपणा आणि अचानक पडणारं ऊन, या असं वातावरण हे इन्फेक्शन्ससाठी थोडंसं पूरक असतं आणि अशा कालावधीमध्ये मूलतः व्हायरल इन्फेक्शन्स, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते। सध्या आता आम्ही अगदी ऑक्टोबर महिना संपत आलेला आहे आणि हा हेल्दी सीझन असं आम्ही म्हणायचो, परंतु या कालावधीमध्ये सुद्धा अनेक व्हायरल फिवर्सचे पेशंट आम्हाला बघायला मिळत आहेत आणि ब्रॉन्कायटिस म्हणजे ज्याला आपण निमोनिया किंवा मग कफाचे पेशंट्स हे खूप जास्त आहेत। काही केल्या तो कफ कमी होत नाहीये, याला कारण व्हायरसचा प्रादुर्भाव किंवा बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव हा वातावरणामध्ये खूप जास्त वाढलेला आहे आणि मुळातच या अशा विचित्र वातावरणामुळे सर्व रुग्णांची प्रतिकार क्षमता जी आहे ही थोडी कमी झालेली असते आणि या प्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे त्या आजार हा जास्त प्रमाणामध्ये फोफावतो आणि तो लवकर आटोक्यात येत नाहीत, अगदी खूप जास्त प्रतिजैविके, अँटीबायोटिक किंवा अँटीव्हायरल मेडिसिन देऊन सुद्धा। तर यामुळे आपण थोडंसं स्वतःची काळजी घेणं खूप जास्त आवश्यक आहे। अजून काही आजार आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजे बुरशीजन्य विकार, फंगल इन्फेक्शन्सचे प्रकार हा खूप जास्त वाढलेला आहे, कारण सतत जी आर्द्रता हवेमध्ये वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे अगदी पानांवर किंवा घराच्या भिंतींवर देखील बुरशीचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं असतं, त्यामुळे स्किन डिसीज होण्याची शक्यता ही वाढलेली असते। विशेषतः ज्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा ज्यांच्यामध्ये काही प्रतिकार क्षमता कमी होण्याची औषधं काही लोक घेत आहेत, ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, अस्थमा, दमा अशा प्रकारचे जे पेशंट्स आहेत त्यांची प्रतिकार क्षमता या कालावधीमध्ये ही खूप कमी असते आणि त्यांनी विशेष काळजी घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। तर या काळामध्ये मी जसं सांगितलं, सर्दी, खोकला, ताप, त्वचेवरचे बुरशीचे विकार, त्यानंतर पोटाच्या तक्रारी, अगदी आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की हा काळ जो असतो ऋतुसंधीचा काळ, म्हणजे एक ऋतू बदलून दुसरा ऋतू ज्यावेळेस चालू होतो तर त्या कालावधीमध्ये आजार होण्याची शक्यता ही जास्त असते आणि या काळामध्ये आपली पचन प्रक्रिया ही खूप वीक झालेली असते, त्याची कमकुवत झालेली असते आणि या कालावधीमध्ये अनेक रुग्णांना पोटाच्या तक्रारी बघायला मिळतात, जुलाब होणं, उलट्या होणं, मळमळणं, भूक न लागणं अशा प्रकारच्या तक्रारी असतात। विशेषतः ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, आमवात, रुमॅटॉइड आर्थरायटिसचे जे पेशंट्स आहेत त्यांचं संधिवाताचं प्रमाण किंवा सांध्यांना सूज येण्याचं प्रमाण, वेदनांचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं बघायला मिळतं। त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये विशेषतः आता दिवाळीचा काळ होता, या काळामध्ये मुलांनी अगदी विश्रांती घेतलेली आहे, त्यानंतर त्यांचं खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदललेल्या आहेत। अचानक सकाळी लवकर 6:30-7 वाजता उठून शाळेमध्ये जात असताना जी थंड बोचरी हवा असते त्यामुळे मुलांचं देखील सर्दी खोकल्याचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे। ज्यांना सायनसचा त्रास आहे, म्हणजे त्यांच्या श्वसन प्रक्रियेमध्ये किंवा सायनसमध्ये कफ साचतो, ॲलर्जीचा त्रास आहे, ज्यांना ऑलरेडी काही त्वचा रोग आहेत त्यांचे देखील त्रास वाढलेले मिळतात। तर हे झालं आजार काय काय होत आहेत याबद्दल। तर आता याच्यामध्ये आपल्याला करायचंय काय, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे उष्ण आणि हलका आणि पचायला सोपा असा आहार आपण घ्यायला पाहिजे। जसं मी सांगितलं की आपली प्रतिकार क्षमता किंवा पचन प्रक्रियाच मुळात कमी झालेली आहे,
तर अशा कालावधीमध्ये आपण पचायला सोपा आणि ताजं अन्न खाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. पॅकेज फूड, शिळं अन्न, बाहेरचे पदार्थ, रस्त्यावरील पदार्थ, तळलेले तुपकट पदार्थ हे आपण टाळणं या कालावधीमध्ये शक्य आहे. कारण हिवाळ्यामध्ये कदाचित अशा प्रकार जेव्हा प्रचंड थंडी पडलेली असते त्यावेळेस आपली भूक ही मंदावलेली नसते, भूक ही खूप तीक्ष्ण असते. अशा वेळेस कदाचित हे जड पदार्थ आपल्याला पचतात सुद्धा. परंतु आत्ताच बघा, दिवाळीमध्ये देखील पाऊस पडलेला आहे, त्यामुळे दिवाळीमध्ये आपण जे ड्रायफ्रुट्सचे लाडू किंवा बेसनाचे लाडू वगैरे खातोय हे यावर्षी आपल्याला म्हणावी तशी भूक न लागल्यामुळे ते पचत नाहीयेत आणि त्याच्यामुळे पोटाच्या तक्रारी घेऊन पेशंट्स खूप जास्त प्रमाणात येत आहेत. त्यामुळे यावेळची दिवाळी किंवा यावेळेचं जे वातावरण आहे हे अगदी दरवर्षी सारखं नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर थंड पदार्थ म्हणजे आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, त्याच्यानंतर फ्रीजमधले पदार्थ, लस्सी, जे पदार्थ शरीराला थंडावा निर्माण करतात किंवा कफ वाढवतात, अशा प्रकारचा आहार हा आपण टाळला पाहिजे. जसं मी सांगितलं की ताजं अन्न खा, म्हणजे त्याचा अर्थ शिळं अन्न तुम्ही टाळलं पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे. त्याच्यानंतर कोमट पाणी पिणं, अगदी सकाळी उठल्यानंतर अर्धा एक ग्लास जरी तुम्ही कोमट पाणी प्यालात किंवा थंडीच्या काळामध्ये संध्याकाळच्या वेळेस, विशेषतः वृद्ध व्यक्तींनी ज्यांना पोट साफ होण्याची तक्रार आहे त्यांनी अगदी कोमट पाणी घेतलं किंवा एखादा ग्लास कोमट दूध आणि त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलं तर त्यामुळे पोट साफ होण्याची प्रक्रिया ही व्यवस्थित होते, शरीरामध्ये लवचिकपणा राहतो, त्यानंतर स्निग्धता ही आपण मेंटेन करू शकतो. त्यानंतर जड पदार्थ जे पचायला हेवी असे पदार्थ आहेत, जसं मांसाहार आहे किंवा तळलेले पदार्थ आहेत, याचा अंतर्भाव तुमच्या आहारामध्ये तुम्ही कमी केला पाहिजे. जेव्हा सूर्यप्रकाश असतो सकाळच्या वेळेस, त्यावेळेस तुम्ही सूर्यप्रकाशाचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही खूप कडक उन्हात बाहेर पडा असं नाहीये, तर साधारण सकाळचं जे कोवळं ऊन असतं ते अंगावरती घेणं महत्वाचं आहे. हलका व्यायाम जसं प्राणायाम आहे, चालणं फिरणं, त्याच्यानंतर तुमच्या घराभोवतीच एखादा फेरफटका मारून येणं, धाप लागेपर्यंत आणि घाम येईपर्यंत थोडासा हलका व्यायाम करणं हे तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं. त्याच्यानंतर जसं आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करायला सांगितलेलं आहे, खरं तर ते अगदी दिवाळीच्या दिवशीच बळजबरी केलं जातं, तसं न करता इथून पुढचे 2 ते 3 महिन्यापर्यंत जोपर्यंत थंडी आहे त्या कालावधीमध्ये प्रत्येकाने आंघोळीपूर्वी जर अभ्यंग स्नान केलं, म्हणजे अंगाला तेलाने मालिश करून त्याच्यानंतर गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ केली, त्याचा सर्वांना लाभ होऊ शकतो. झोपेची वेळ निश्चित करा. आजकाल मोबाईलचा वापर अत्यंत वाढल्यामुळे मी बघितलं की अगदी रात्री 1:30, 2-2 वाजेपर्यंत सोशल मीडियावरती लोक असतात आणि मोबाईलचं स्क्रॉलिंग चालू असतं. तसं न करता साधारण 6 ते 7 तासाची झोप तरी कमीत कमी झाली पाहिजे आणि रात्री 10:30-11 वाजेपर्यंत झोपून सकाळी 5:30-6च्या दरम्यान जर तुम्ही उठलात तर त्याच्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होऊ शकते. ताणतणाव कमी ठेवा. ताणतणाव कमी ठेवा हे बोलायला सोपं आहे, परंतु प्रत्यक्षात मानसिक अस्थिरतेचं प्रमाण या कालावधीमध्ये खूप जास्त झालेलं असतं. कारण हा ऋतुसंधीचा जो काळ असतो, या काळात तुमची मूलतः जशी शारीरिक स्थिती ठीक नसते तशीच तुमची मनस्थिती देखील बिघडण्याची शक्यता ही खूप जास्त असते. त्यानंतर अजून छोट्या काही टिप्स द्यायच्या म्हणजे की पायामध्ये बूट किंवा सॉक्स हे व्यवस्थित वापरणं महत्वाचं आहे. स्लीपर चप्पल घालून जर घराच्या बाहेर पडलात तर अगदी रस्त्यावरती शेवाळ भरपूर साचलेला आहे. अगदी नाशिकच्या रस्त्यांची खड्ड्यांची परिस्थिती तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. अशा परिस्थितीमध्ये पडल्यामुळे मार लागण्याची किंवा दुखापत होण्याची शक्यता विशेषतः लहान मुलांना किंवा वृद्ध व्यक्तींनाही जास्त असते. ओले कपडे, दुपारच्या वेळेस जर पाऊस असेल तर मात्र ओले कपडे घरी आल्यानंतर लवकर बदलणे हे जास्त महत्वाचं आहे, कारण रात्रीच्या वेळेस थंडी पडते आणि त्यामुळे सर्दी, खोकला आणि त्याचप्रमाणे बुरशीजन्य विकार होण्याची शक्यता, ज्याला आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो, ते होण्याची शक्यता ही जास्त असते. त्याचमुळे अजून एक मला टिप द्यायची आहे, ते म्हणजे आंघोळीच्या वेळेस अँटीफंगल साबण किंवा अँटीफंगल क्रीम्स किंवा पावडर्स मिळतात. जर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ते वापरलात तर त्याचा देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे जी लहान मुलं आहेत त्यांना वेळच्या वेळी ज्या सरकारी आस्थापनांमध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या काही लसी आहेत त्या लसीकरण हे पूर्ण करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. या काळामध्ये डेंग्यू, मलेरिया, फ्लू, स्वाईन फ्लू, अगदी कोविड यासारखे आजार वाढण्याची शक्यता देखील खूप जास्त असते. त्याच्यामुळे विशेषतः डासांपासून स्वतःचं संरक्षण कसं करता येईल याचा सर्वांनी विचार केला पाहिजे. आता थोडक्यात म्हणजे हा जो ऋतुसंधीचा काळ आहे हा तुमची प्रतिकार क्षमता कमी असण्याचा कालावधी आहे.
या कालावधीमध्ये तुम्ही स्वतःच्या आरोग्याची जितकी जास्त काळजी घ्याल आणि आजारी पडू नये याच्यासाठी जितकं तुम्ही सतर्क राहाल तेवढं तुम्ही निरोगी राहू शकाल. धन्यवाद. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.